हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वी विषय मराठी संकलित मूल्यमापन 1 पॅट पेपर म्हणजे प्रथम सत्र परीक्षा 6माही परीक्षा आहे. इयत्ता 5वी प्रथम भाषा विषय मराठी. तर विद्यार्थी मित्रांनो, जर कोणी पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आले असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की येणारे नवनवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह आणि व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, इयत्ता 5वीचा आपण पेपर बघतोय, संकलित मूल्यमापन पॅट पेपर आहे हा. तर या ठिकाणी तुम्हाला एकूण 10 प्रश्न असणार आहेत आणि पहिला आणि दुसरा हा प्रश्न तुमचा ओरल असणार आहे 5-5 मार्काची. त्याच पद्धतीने तुमचे 40 मार्क हे रिटर्न असणार आहे, म्हणजे लेखी परीक्षा असणार आहे. लेखी गुण तुम्हाला 40 आहे आणि एकूण गुण तुमचे असे मिळून 50 गुण आहेत. तर आता आपण जाणून घेऊया तोंडीची परीक्षा आहे, तर ती पॅट पेपरमध्येच असते, जसे की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. बघा, पहिला प्रश्न आहे तोंडी. खाली दिलेल्या कृतीवर आधारित प्रश्नांची उत्तरे सांग. गुण 5 आहे. कृती आहे पतंग बनवणे. मग पहिला प्रश्न आहे बघा, पतंग बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते. यासाठी तुम्हाला गुण 2 आहे. आणि तुम्हाला सगळ्यांनाच कदाचित पतंग बनवायला आवडत असेल तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल पतंग बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते, जसे की कागद, काठी, दोरा, रीळ वगैरे एक्सेट्रा. तुम्हाला माहीत असलेल्या वस्तू हे तुम्ही या ठिकाणी लिहायच्या आहेत, जे पतंग बनवण्यासाठी लागतात. तुला कोणत्या रंगाचा पतंग बनवायला आवडेल. आता हा स्वमताचे सर्व प्रश्न आहे, त्यामुळे तुम्ही हे प्रश्न लिहायचे आहेत. मग तुम्ही कोणताही तुमच्या आवडीचा रंग या ठिकाणी सांगू शकता. तिसरा प्रश्न आहे, पतंग उंच उडण्यासाठी कशाची आवश्यकता असते. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या सणाला पतंग उडवतात. तर मकर संक्रांतीला पतंग उडवतात. यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील उतारा वाच आणि त्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग. आता मी उतारा वाचत आहे, सगळ्यांनी व्यवस्थित ऐका आणि त्यावर आधारित काही उत्तरे आपल्याला लिहायची आहे, म्हणून पूर्ण उतारा आपण वाचूया. दीपा हिरमुसल्या चेहऱ्याने घरी आली. तिचा पडलेला चेहरा पाहून आई स्वतःशीच म्हणाली, दीपा नेहमी हसतमुख असते, आज काय झाले असेल. विचारायला पाहिजे. आई म्हणाली, अगं दीपा, तुझं कुणाशी बिनसले का. हल्ली तुझी मैत्रीण गीता तुझ्याबरोबर दिसत नाही. दीपा म्हणाली, आई, मी गीताच्या बोलण्याकडे कानडोळा करायचं ठरवलं आहे. अति झालं आणि हसू आलं. असंच वागते सध्या ती. अति तिथं माती, हे तिला कसं समजत नाही. ज्याला त्याला उपदेशाचे डोस पाजत असते आणि अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, असं तिच्या पाठीमागे सगळे म्हणतात. नमनाला घडाभर तेल घालायची तिची सवय तुला माहितीच आहे ना. आई, हल्ली सगळ्या मैत्रिणी तिच्यापासून 4 हात लांबच राहतात. गीताला वेळीच सावध केलं पाहिजे. काही झालं तरी गीता माझी जीवश्च कंठस्थ मैत्रीण आहे. तिच्यासाठी जीव तुटतो माझा. तिला कुणी नाव ठेवली तर माझ्या जीवाला घालमेल होते. तर बघा, या ठिकाणी सुद्धा उत्तरावर तुम्हाला काही प्रश्न विचारले आहे, तर त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पहिला प्रश्न आहे, उतारात आलेल्या कोणत्याही 2 म्हणी सांगा. जसं आपण वाचले त्या पद्धतीने, अति तिथं माती आणि अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, तुझ्या मित्र किंवा मैत्रिणीला तू कशी मदत करतोस किंवा करतेस ते सांगायचं आहे. मग तुम्ही कशी मदत करता ते तुमच्या स्वमताने तुम्ही तिथे सांगायचं आहे, कशी मदत कराल. नंतर पुढचा प्रश्न आहे, दीपाची मैत्रिणीबाबत काळजीची भावना या वाक्यातून व्यक्त झाली आहे. असं उत्तरातील कोणते एक वाक्य सांगते. मग तिची काळजी कोणत्या शब्दातून दिसते. जसे की तिच्यासाठी जीव तुटतो माझा. तिला कुणी नावं ठेवली तर तिच्या जीवाची घालमेल होते, म्हणजेच तिच्यासाठी जीव तुटतो. हे जे वाक्य आहे, तर या वाक्यातून तिची काळजीची भावना आपल्याला दिसून येते. यानंतर बघा, लेखी चाचणी आहे तुमची. तर लेखी चाचणीला सूचनेनुसार उत्तर लिही. तुझ्या शाळेची सहल कुठे गेली होती त्याबद्दल माहिती लिहायची आहे. सहलीचे ठिकाण मग तुम्ही लिहू शकता महाबळेश्वर किंवा कोणतेही.
सहलीसाठी सोबत घेतलेले साहित्य, मग जेवणाचा डबा, वापरण्यासाठी कपडे, खाऊ, थोडेसे स्नॅक्स इत्यादी. पुढचा प्रश्न आहे, सहलीला निघण्यापूर्वी शिक्षकांनी दिलेल्या 2 सूचना लिहायच्या आहेत. सर्वांनी शिस्तीचे पालन करावे, आपला समूह सोडून इकडे तिकडे कुणीही फिरू नये, सर्वांनी सोबत राहावे, अशा अनेक पद्धतीच्या सूचना तुम्ही लिहू शकता. यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, खाली दिलेला उतारा वाच व सूचनेनुसार त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिही. 2 दिवसापूर्वी काही बायका पाण्याविषयी ओरडत, हातवारे करत बोलत उभ्या होत्या, तेव्हा आई म्हणाली, कुठे जाऊन बसला आहे कुणास ठाऊक, हा पाऊस उडंग्या ढोराप्रमाणे. पावसाळा सुरू करायचा हे एकच काम त्याला, पण ते देखील तो वेळेवर करत नाही दांडगा. तेव्हा बिंब म्हणाला, आई, आजोबा म्हणत होते की त्याला सगळे ढग गोळा करून आणायचे असतात ना, ते भटकत दूर दूर गेलेले असतात. यावर आई लगेच म्हणाली, कशाला भटकायला द्यावं त्या सगळ्या उन्हाळ ढगांना, आणि त्यांना शोधून गोळा करायचा आहे तर ते काम आधीच सुरू करायला काय धाड भरते पावसाला. भीमला आईच्या बोलण्याची गंमत वाटली आणि अचंबाही. आजोबा म्हणाले, अरे, पाण्यासाठी वणवण हिंडून त्या सगळ्या कातावल्या आहेत, म्हणून तुझी आई तसं म्हणाली इतकंच. आता प्रश्न जाणून घेऊ. पहिला प्रश्न आहे, आईने पावसासाठी वापरलेली संबोधन लिहायचे आहे वाक्य, जसं की उडंगे ढोर. त्यानंतर प्रश्न आहे बघा, खालील शब्दांचा तुला समजलेला अर्थ लिही. समजलेला अर्थ लिहायचा आहे. कातवणे म्हणजे रागवणे, वणवण हिंडणे म्हणजे सैरवैर फिरणे. त्यानंतर आहे प्रश्न, भीमला आईच्या बोलण्याची गंमत का वाटली असेल असे तुला वाटते ते लिहायचे आहे. मग उत्तर आहे बघा, कारण आई माणसांना रागवतात तसे ती पावसाला रागवत होती, म्हणून भीमला आईच्या बोलण्याची गंमत वाटली. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 5. दिलेल्या शब्दाकडे पूर्ण कर, त्यातील कोणताही एक शब्द वापरून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करून लिही. आता पायात चप्पल नसले त्याला म्हणायचं अनवाणी. दुसरा आहे शेत, शेतला वावर असे म्हणायचं. आणि तिसरा आहे आरतीसाठी वापरली जाणारी वस्तू कापूर. तर बघा इथे 4 दिलेला आहे, हवं तर तुम्ही तो लिहून घेऊ शकता. आणि वाक्य बनवायचं आहे, माझी आई अनवाणी पायानेच पाण्यासाठी वावरामध्ये पाणी आणण्यासाठी जाते. या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. आता आपण 2 शब्द वापरले, तुम्ही यातला कोणताही एक शब्द इथे या ठिकाणी वापरू शकता. किंवा गणपती बाप्पांच्या आरतीसाठी आम्ही कापूर वापरतो. यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 6. सूचनेप्रमाणे उत्तरे लिहायचे आहे. त्यातील आकडा आहे, खालील उतार्यात अधोरेखित केलेल्या नामाऐवजी योग्य सर्वनाम वापर व उतारा पुन्हा लिहायचा आहे. मग इथं अंडरलाईन दिलेली आहे बघा, ऑलिम्पिक स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने पदक जिंकून भारताची मान उंचावली आहे. स्वप्नीलच्या या नेत्रदीपक कामगिरीमुळे स्वप्नील तर आनंदी झाला आहेच, शिवाय स्वप्नीलचे कांबळवाडी हे गावही आनंदात न्हाऊन निघाले आहे. बघा दोन्ही ठिकाणी स्वप्नील वापरलं आहे, तर त्याऐवजी आपल्याला सर्वनाम वापरायचे आहे. सर्वनाम म्हणजे काय, नामाऐवजी आपण जो शब्द वापरतो त्याला सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे पुन्हा नाम त्या ठिकाणी घ्यायचं नाही, त्याऐवजी आपण दुसरा शब्द वापरायचा. जसे की बघा, स्वप्नीलच्या या नेत्रदीपक कामगिरीमुळे तो म्हणजेच कोण, स्वप्नील, तर तो आनंदी झाला आहे, शिवाय त्याचे म्हणजेच पुन्हा स्वप्नील, त्याचे कांबळवाडी हे गावही आनंदात न्हाऊन निघाले आहे. पुढचा आहे बघा प्रश्न खालील विरामचिन्हे ओळख व रिकाम्या जागेत विरामचिन्हांची नावे लिही. विरामचिन्ह दिलं आहे बघा, त्याला संयोग चिन्ह असं म्हणतात. आणि दुसरा आहे अपसारण चिन्ह. विरामचिन्ह ही सर्व करून ठेवायची आहे, कोणताही प्रश्न त्यावर येतोच. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक कंसातील सूचनेप्रमाणे बदल कर व वाक्य पुन्हा लिही. ऊसाची वाहतूक बैलगाडीतून केली जात आहे, वाक्य भूतकाळात लिहायचं आहे. मग भूतकाळ म्हणजे काय, तर होऊन गेलेली घटना. मग काय येईल वाक्य, ऊसाची वाहतूक बैलगाडीतून केली जात होती, म्हणजे अगोदर ती क्रिया होऊन गेली आहे.
यानंतर पुढचं वाक्य आहे बघा, प्रश्न क्रमांक 7, योग्य ठिकाणी विरामचिन्ह दे व वाक्य पुन्हा लिही. विरामचिन्हांचा वापर करायचा आहे बघा. पहिलं आपल्याला विरामचिन्ह दिले, त्यांची नावे ओळखायची होती. आता विरामचिन्हांचा वाक्य उपयोग करायचा आहे. म्हणजे विरामचिन्ह हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. विरामचिन्हे हा घटक तुम्ही नक्की करून ठेवा. बघा त्याती, सुबे इजार जरा 4 बोटं कापून टाक, घालतीस का? तर या ठिकाणी बघा डबल इन्व्हर्टेड कॉमा, सुबे कॉमा आजार इजार, इथं आजार झाले चुकून, इजार जरा 4 बोटं कापून घालतीस का? आता त्यांनी प्रश्न केलाय, घालतीस का? मग प्रश्नार्थक चिन्ह आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. या पद्धतीने वाक्य लिहायचं आहे. पुढचा आहे किती अभिमान वाटतो आम्हाला कवितांचा. किती, त्याच्या पुढे उद्गारार्थी चिन्ह, अभिमान वाटतो आम्हाला कवितांचा. या ठिकाणी देखील उद्गारार्थी चिन्ह वापरायचं आहे. पुढचा आहे बघा, प्रश्न क्रमांक 8, सूचनेनुसार उत्तरे लिहायची आहे. खालील उतारा वाच व त्याखाली प्रश्नांची उत्तरे लिही. दिवाळीच्या सुट्टीत सायंकाळी आम्ही नदीकाठी खेळायला गेलो. नुकताच पावसाळा सरल्यानं नदीला भरपूर पाणी होतं. नदीकाठी चालताना पावलांना मऊ मऊ मातीचा स्पर्श झाला. ती मऊसर माती आम्ही उरकली व त्या ओलसर मातीची छोटी छोटी घरं तयार केली. सूर्यास्ताचे दर्शन घेऊन आम्ही घरी परतलो. आता त्यातील पहिला प्रश्न आहे बघा, उताराकाळी नदीकाठी गेल्यावर लेखकाने केलेल्या कोणत्याही 2 कृती या ठिकाणी लिहायच्या आहे. जसं की पहिला आहे बघा, मऊ माती उरकली आणि मातीची छोटी छोटी घरे तयार केली. यानंतर दुसरा आहे, पावसाळ्यात निसर्गात होणारे बदल 2 ते 3 वाक्यात लिहायचे आहे. मग पावसाळ्यामध्ये कोणते बदल होतात निसर्गात? जसे की पावसाळ्यात निसर्ग हिरव्या रंगाने नटून जातो, सगळीकडे हिरवळ पसरते, नदी नाले तलाव पाण्याने तुडुंब भरलेले असतात, पिके बहारात आलेली असते. या प्रकारे तुम्ही 2 ते 3 वाक्यात उत्तर हे लिहायचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक खालील घटनेबद्दल तुझ्या मनात येणारे विचार 2 ते 3 वाक्यात हे लिहायचे आहेत. त्यासाठी गुण 2 असणार आहे बघा. तुझा मित्र किंवा मैत्रीण सायकल चालवताना पडला किंवा पडली हे पाहून तू काय करशील? तर मी तत्काळ त्याला किंवा तिला उठवेन, त्याच्या किंवा तिच्या जखमेवर प्रथम उपचार करेल आणि पुढच्या वेळी काळजीपूर्वक सायकल चालवण्यास सांगेल. किंवा तुम्हाला तुमच्या स्वमताने देखील या ठिकाणी उत्तर हे लिहू शकता, काय कराल तुम्ही. यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे, खालील कवितेच्या ओळीमधून तुला समजलेले बैलाचे कष्टमय जीवन यावर 3 ते 4 वाक्य हे लिहायचे आहे. सण एक दिन, बाकी वर्षभर ओझे मरमर ओढायचे. बघा, एकच दिवस असतो सणाचा यांचा आणि बाकी वर्षभर ओझे हे मरमर करावे लागते आणि ओढायचे असते. मग काय आहे तर बैलपोळा. बैल फक्त एक दिवस सणाच्या दिवशी सजवला जातो. उरलेले संपूर्ण वर्षभर तो मेहनत करत असतो. त्याला दिवस रात्र शेतात ओझे ओढावे लागतं. बैलाचं जीवन हे खूप कठीण आणि कष्टमय असतं. प्रश्न क्रमांक 10 बघा, सूचनेनुसार उत्तरे लिहायची आहे. गुण 10 आहे. खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे एक गोष्ट तयार करून लिहायची आहे आणि गोष्टीला योग्य असे शीर्षक देखील द्यायचे आहे. बघा, इथं काही पॉईंट दिले आहे. एक राजा, एक भिकारी, राजाचा वाढदिवस, राज्यात आनंद उत्सव, भिकाऱ्याचा दरबारामध्ये प्रवेश, राजाला धान्य भेट, खजील राजा, समाधानी भिकारी इत्यादी प्रमाणे. तर बघा, जसं की स्टोरी होईल, समाधानी भिकारी. एक राजा आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात आनंद उत्सव साजरा करणार होता. सर्वत्र सजावट होती आणि दरबारात मोठा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. तेव्हा एक भिकारी दरबारात आला. त्यांनी राजाला धान्य भेट दिले. राजाने विचारले, तुझ्याकडे इतके थोडे आहे तरी तू मला काय देणार? भिकारी म्हणाला, हेच माझं सर्व काही आहे आणि ते मी तुमच्याशी वाटून घेतलं. हे ऐकून राजा खलील झाला. त्याने भिकाऱ्याला भरपूर संपत्ती दिली. भिकारी मात्र फक्त थोडंच घेतलं आणि समाधानाने निघून गेला. तर यातून आपण काही गोष्ट घ्यायची आहे की समाधानातच खरा आनंद असतो. पुढचा आहे बघा प्रश्न
आमचे घर या विषयावर खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे 6 ठिकाणी निबंध लिहायचा आहे. अतिशय सोपं आहे, खूप सुंदर आपल्याला या ठिकाणी निबंध लिहिता येईल. पॉईंट दिले आहे बघा, जसं की घरातील रचना, घरातील वातावरण, घराभोवतीचा परिसर, घराविषयी तुला वाटणारा जिव्हाळा, प्रेम, हे सर्व पॉईंट आले पाहिजे. जसे की आमचे घर हे आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान राखते, कारण की घरातच आपल्याला शांती, प्रेम आणि सुरक्षितता मिळते. घराच्या रचनेची रूपरेषा, घरातील वातावरण आणि त्यातल्या भावनिक अनुभवांचा परस्पर संबंध असतो. घरातील रचना, आमच्या घराची रचना ही अतिशय साधी आहे पण आरामदायक आहे. ते एक मोठे घर आहे ज्यामध्ये अनेक खोल्या आहेत, एक सुंदर बाग आहे. घराच्या बाहेर झाडे आणि फुलांचे गंध घरात शांती आणतात. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात सौंदर्य आहे. घरातील वातावरणात घरातील जे वातावरण आहे ते नेहमीच मृदू आणि शांत असते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते. आमच्या घराभोवतीचा परिसर हा अतिशय हिरवळ आहे, छान आहे आणि आमच्या घरामध्ये प्रत्येक सदस्याबद्दल आम्हाला जिव्हाळा वाटतो, प्रेम वाटतो. अशा या पद्धतीने तुम्हाला हे 6 ते 8 वाक्यात निबंध लिहायचा आहे आमचे घर याबद्दल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे देखील तुम्हाला घटक चाचणी 2 आहे, द्वितीय सत्र आहे आणि त्यासाठी सुद्धा तुम्हाला जर इम्पॉर्टंट व्हिडिओ हवे असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. आणि त्याच पद्धतीने आपण आपल्या चॅनलवर स्वाध्याय वगैरे देखील टाकत असतो. तर सर्व इम्पॉर्टंट व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवर मिळून जाईल. त्याच पद्धतीने शिष्यवृत्तीचे देखील तुम्हाला व्हिडिओ हवे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचे देखील आपण 10 सराव प्रश्नपत्रिका घेणार आहोत. त्याच्यामुळे कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण लवकरच ते अपलोड देखील करूया. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो विद्यार्थी मित्रांनो, हाईप हे बटन नक्की प्रेस करा. चला तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. सी यू सून इन नेक्स्ट व्हिडिओ. ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक. छान अभ्यास करा, छान मार्क मिळवा.